कोनसाप अलिबाग शाखा कार्यक्रम संपन्न, नागोठणे रोशन पदकी। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा अलिबाग यांची मासिक सभा नुकतीच रमेश धनावडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली। या सभेसाठी व या कार्यक्रमासाठी हास्य कविता, हास्यलेख, हास्य चारोळी, वात्रटिका व निसर्ग कविता यांचे सादरीकरण सभासदांमार्फत केले गेले। कोनसाप अलिबाग शाखा उपाध्यक्षा निर्मला फुलगावकर यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त व अहवाल वाचन केले। ज्येष्ठ सदस्य अनंत देवघरकर यांनी उपास तापास करायचे हे आपले विडंबन गीत सादरीकरण केले। अलिबाग तालुका प्रतिनिधी रमेश धनावडे यांनी आपल्या नादखुळा काव्य संग्रहातील मी असा कसा नावाचा राहिलो नवरा हे विडंबन गीत गाऊन उपस्थितांचे हास्य रसात न्हाऊन टाकले। पूर्वा लाटकर यांनी आबा आलेच नाहीत या आपल्या लेखातील उतार्याचे वाचन केले। मिनल तवटे यांनी दिवस तुझे हे डाएटचे हे विडंबन गीत सादर करून धमाल आणली। वर्षा दिवेकर यांनी गवया होते होते या पु ल देशपांडे यांच्या लेखाचे खूप छान पद्धतीने वाचन केले। पानसरे मॅडम यांनी झाडावरील कविता सादर केली। उत्तरा खाडीलकर यांनी पु ल देशपांडे यांच्या खुसखुशीत लेखाचे वाचन केले। मेघना म्हात्रे यांनी श्रावण मासी हर्ष मानसी ही निसर्ग कविता सादर केली। वंदना मोरे यांनी एक खुसखुशीत चुटकुला सांगून सगळ्यांना हसते केले। साठेसर यांनी चहावरील एक कविता सादर केली। ज्येष्ठ सदस्य नागेश कुलकर्णी यांनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांमधून विनोद निर्मिती कशी होते हे कथन करताना सर्वांना खुश केले। सागर नार्वेकर यांनी चष्मा या आपल्या स्वलिखित ललित लेखाचे खूप छान पद्धतीने अभिवाचन केले व सर्वांची वाहवा मिळवली। अलिबाग शाखा अध्यक्ष सुजाता पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। याच दिवशी आलेल्या रमेश धनावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे व्यवस्थापन पूनम धनावडे, अपूर्वा धनावडे व राजश्री पाटील यांनी उत्तमरित्या केले। अल्पोपहाराचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांचे रमेश धनावडे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली।